हाय फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्हिडिओ ऑफ सुदर्श व्लॉग्स. संक्रांत उद्यावर आली. सर्वांच्या घरी लगबग सुरू झाली असेल. कुणाकडे पहिला तिळवा असेल, कुणाच्या बाळाचे बोरनान असेल, नाहीतर आपल्याकडे हळदी कुंकू तर सर्वांकडेच आहेत. डेकोरेशन तर आपण करतोच. संक्रांतीचं डेकोरेशन म्हटलं की तिळगुळाची भातुकली आलीच. पारंपरिकरित्या जशी आपण भातुकली बनवतो गुळाचा पाक आणि तीळ वापरून, तशी बनवायला वेळ नाहीये. चटके लागतात. आकार देईपर्यंत तिळगुळाचा पाक घट्ट होतोय, जमत नाहीये. डोंट वरी, पारंपरिक पद्धतीनं न वापरता आपण तिळगुळाची भातुकली बिना पाकाची अगदी सोप्या पद्धतीने आणि अर्ध्या तासात बनवून होईल अशी बनवूया. बेलीचा गुळ बारीक चिरून किंवा किसून घ्या. तीळ कढईत डान्स करेपर्यंत एकदम मंद आचेवर छान तीळ भाजून घ्या आणि थंड करून घ्या. तीळ थंड झाले की तीळ, गूळ, वेलची पावडर मिक्सरमधून काढायला घ्या. पहिले तीळ जाडसर मिक्सरमधून काढून घ्या. नंतर गूळ ॲड करा. लाडू करता घेतो त्यापेक्षा थोडा जास्त गूळ घ्या आणि वेलची पावडर पण त्याच्यासोबत ॲड करा आणि मिक्सरमधून फिरवून मिक्सरमधून काढून घ्या आणि चेक करून पहा लाडू बांधला जातोय का किंवा लाडूपेक्षा स्मूथ कन्सिस्टन्सी आली आहे का. भातुकलीमध्ये आपण पोळपाट लाटणं, पाटावर म्हणतात, चूल, तावा, पातेलं, जातं, खलबत्ता, ताटवाटी, हळदी कुंकाचा करंड बनवणार आहोत. चला तर मग एकेका भांड्याला आकार देऊन बनवूया. सर्वात पहिले आपण पोळपाट बनवूया. पोळपाटासाठी आधी एक गोल आकाराचं असं करून घ्या आणि त्याला पक्का असा दाबून व्यवस्थित आकार देऊन घ्या. नंतर उलटा करून पोळपाटासाठी पाय करायला असं 3 कॉर्नर म्हणजे 3 गोळे लावून घ्या त्याला खालून आणि पोळपाट तयार करून घ्या. ते लावलेले गोळे एकदम फिक्स पक्के दाबून चिपकवून घ्या. पोळपाट तयार आहे. पोळपाट झाला. आता आपण जसं हातात मुठ्ठे बनवतो ना, तसं प्रकारे दाबून व्यवस्थित बेलण्यासारखा आकार देऊन बेलणं तयार करून घेऊया. हे झालं आपलं बेलणं तयार. आता त्याच्यानंतर आपण बनवूया दळण दळायचं जातं बनवण्यासाठी आपल्याला एक बेस लागेल आणि एक वरचं जे आपण हाताने फिरवतो ते बनवायचं आहे. त्याच्यासाठी 2 सेम आकाराचे गोल तयार करून घ्यायचे, जसे आपण पोळपाटासाठी बनवले तसे. आणि वरती जात्याला जो गोल आकार असतो जिथून आपण धान्य टाकतो तो बनवून घेऊया. आणि जे आपण हातात मुठ्ठा धरतो जात्याचा, पहिले तो बनवला आणि नंतर ज्याच्यात आपण धान्य टाकतो ते बनवलं आणि ते व्यवस्थित जात्याच्या वरच्या भागाला चिकटवून घेतलं, दाबून प्रेस करून व्यवस्थित. त्यानंतर आता आपण बनवूया पाटा वरवंटा. सर्वात पहिले पाटा बनवण्यासाठी गुळाचं जे सारण आहे त्याला आपण पाट्याचा आकार देऊन घेऊया. पाट्याला व्यवस्थित आकार देऊन झाल्यावर वरवंटा बनवू. इथे आपला पाटा बनवून रेडी होतोय. पाटा बनवून रेडी झाला. पाट्याला उभं करून ठेवूया म्हणजे त्याची व्यवस्थित शेप येणार. आणि आता जसं आपण बेलणं बनवलं होतं सेम तसंच आपण एक वरवंटा बनवून घेतलेला आहे. पाटा वरवंटा तयार झालेला आहे. आता पाटा वरवंट्यानंतर आपण बनवूया चुलीसाठी एक असा रेक्टँग्युलर शेप करून घेतला आणि त्याच्या एका साईडला चुलीचा आकार देऊन घेतला आणि दुसऱ्या साईडला जे त्याला विटुलं म्हणतात त्याच्यासाठी एक गोल शेप करून घेतला आणि तो त्या रेक्टँग्युलर शेपच्या जिथून आपण चुलीसाठी केलं होतं त्याच्या बाजूला लावून घेतलं आणि ही झाली आपली चूल तयार. आता आपण बनवूया उखळ आणि मुसळ म्हणजे खलबत्ता. त्याच्यासाठी आपण उखळ तयार करून घेऊया. गोल उखळ तयार करणार आहे, खोल वाटीसारखा आकार देऊन. त्याच्यासाठी पाहिजे तेवढा आकार व्यवस्थित देऊन घ्या. तुटलं तरी काही हरकत नाही. परत थोडंसं तिळगुळ टाकून व्यवस्थित प्रेस करून शेप देऊन घ्या म्हणजे व्यवस्थित होणार. हे झालं आपलं उखळ तयार, ज्याच्यात आपण कांडायसाठी भरतो. आणि आता मुसळ तयार करून घेऊया. मुसळ उखळापेक्षा छोट्या असा आकाराचं तयार करून घेऊया. साईज चेक करून घ्यायचं आणि झालं उखळ मुसळ तयार. आता त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत चूल. बनवली तर चुलीवर शिजवण्यासाठी भांडं लागेल म्हणून एक पातेलं बनवतो आहे. असं गोल आकाराचं पातेलं बनवून घेतलं आणि पातेलं झालं. आता मग पोळ्या वगैरे करायला तावा बनवून घेत आहे. एक हँडलवाला तावा बनवला इथे आपण. तावा बनवून झाला. आता जेवणासाठी एक ताट आणि एक छोटीशी त्या ताटात अशी वाटी बनवून घेणार आहोत. चला तर ताटाला व्यवस्थित गोल आकार देऊन असं साईडला काठ बनवून घेऊया. जर क्रॅक गेली तर त्याला प्रेस करून व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा म्हणजे ती क्रॅक रिमूव्ह होऊन जाईल. ताट तयार आहे. ताटानंतर छोटीशी वाटी बनवून घेऊ, ताटात बसेल अशी. ताट वाटी झाल्यावर
आता आपण नेक्स्ट बनवणार आहोत अजून एक चूल, जी आपली साधी ट्रेडिशनल चूल असते ना, तशी एक चूल बनवते। चूल बनवून झाल्यावर आपण 2 चुला बनवल्या। 2 पैकी तुम्हाला वाटली ती तुम्ही कोणतीही एक बनवू शकता, किंवा जी वाटली ती बनवू शकता, किंवा गॅस पण बनवू शकता। आता हे बनवून झालं तर आता हळदी कुंकू करणार। मग हळदी कुंकासाठी आपला करंड बनवायचा आहे, म्हणून एक लीफ शेपचा असा ओव्हल लीफ शेपचा असा एक हे बनवून घेतलं मी। हळदी कुंकूचं भांडं ठेवायसाठी ट्रे, आणि त्याच्यात 2 वाटीसारख्या 2 वाट्या बनवल्या, ज्याच्यात आपण हळदी कुंकू टाकून ठेवू शकतो। हे बनवलं हळदी कुंकाचं करंड, आणि हे अशी झाली आपली भातुकली तयार। आता भातुकली केली आहे, मग लाडू बनवता बनवता ही भातुकली अशी करायचं सुचलं, मग लाडू पण बनवून घेतले। हळदी कुंकाची प्लेट, ताट वाटी, पोळपाट बेलणं, जातं, पाटावर वंटा, खलबत्ता, चूल आणि पातेलं, ही दुसरी एक चूल आणि पोळ्या शेकायला म्हणून तवा, आणि तिळगुळाचे लाडू। या तिळगुळ खायला, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। पाक न वापरता तिळगुळाची भातुकली बनवायची आयडिया कशी वाटली, मी बनवलेली भातुकली कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही बनवून पहा। तुम्ही बनवलेल्या भातुकलीचे फोटो मला आपल्या इन्स्टा पेजवर सेंड करा। इन्स्टाचा ID मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे सेंड करा। थँक्यू। डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।